लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. अशा अस्सल मराठी वाहिनीवर म्हणजेच झी मराठीवर बॅकपायपर महाराष्ट्राचा सुपरस्टार ही भव्य स्पर्धा आयोजित केलेली आहे. नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नागपूर या केंद्रामध्ये ऑडिशन झालेली आहेत. आता आपण आहोत मुंबईमध्ये. पाहूया मुंबई केंद्रामधून किती सुपरस्टार्स आपल्याला मिळतात ते. चांगली संधी आहे, मित्र जागा स्टार. मी तयारी फुल केलेली आहे, कारण मी खूप प्रतीक्षित होतो जी मराठी असा एक कार्यक्रम घेऊन येईल आणि आम्ही सर्व जेवढे ॲक्टिंगचे किडे आहेत ते परफॉर्मन्स देऊन महाराष्ट्राचा सुपरफास्ट नक्की निवडून नक्की आपल्याला नवीन दिसेल. आता मला ॲक्टिंग वगैरे काही येत नाही, मी हाऊस म्हणून फक्त आलेली आहे इथे. तुला काय वाटतं सुपरस्टार आपल्या इथून मिळेल मुंबईहून? हो मिळेलच, नक्कीच मिळेल, कारण मुंबईमध्ये असे कलाकार आहेत. बॅग पायपर घेण्यास गेलो काढून मोठी छाती, सोडा द्या हो सोडून लागले कुपन झीचे हाती. झी मराठीच्या कृपेने अभिनयाचा हा विस्तार, भविष्यातला मीच आहे महाराष्ट्राचा सुपरस्टार. थँक्यू बॅग पायपर, थँक्यू झी मराठी. आमच्या पोरक्या जीवनाची तरबरी कहाणी तुम्हाला नाही कळायची हो. आज पहिल्यांदा तुम्ही आमचा हात उठवलात. प्लीज नका मागू, हे राहून म्हणून आता माझ्याकडून ते प्लीज. रडणं म्हणजे ऍक्टिंग नाही रे. प्रत्येक माणूस इकडे रडतोय कशासाठी? महाराष्ट्राचा सुपरस्टार निवडतोय आपण, रेड स्टार नाही. मला कुठल्या तरी प्लॅटफॉर्मची गरजच होती आणि आय एम शुअर की माझ्यासारख्या बऱ्याच जणांना एका प्लॅटफॉर्मची गरज होती. झी मराठीची संधी ही फक्त माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक कलाकारांसाठी आहे. मनाचे चाळ करून बांधले आम्ही पायात, स्वतःच्या बापाला कैद करून त्यानेच बांधलेल्या त्याच्या लालच किल्ल्यात डांबून तबिबान करवे त्याच्याच अंगाला. विचारांचंच गोड होतं काय, आणि तुम्ही इतकं स्ट्रीम राहिलं. संभाजीराजे त्याचा ग्रेस बीस काहीच नाही. मार गई मुझे तेरी जुदाई, डस गई ये तन्हाई. होय होय ऐकी किटा वळवतोय. हॅलो, मी लायन वन, माझी निवड करणं चुकीचं ठरणार नाही. नेक्स्ट. अगं आई बाबा गेले ते का त्यांचं दुःख तू जीवनभर घेऊन बसणार आहेस? मलाही दुःख आहे ना त्यांचं. सगळं तिकडे भिंतीकडे केलंस, मला काही दिसलंच नाही. तू बसला एवढंच कळ. असं नका रे छळू त्याला एकसारखं. मला आधी खूप भीती वाटत होती आणि पण चांगलं झालं. थोडी थोडी भीती वाटते. मी बोललो पप्पा मी येणार, पप्पा बोल नाही. मी बोललो येणार, पप्पा बोल नाही. शेवटी बाई झालं ना. तुझे बरोबर मी पण येतो. खरंच तू वेळा वागला का बोलतस होता मी मला आत्ता कळलं. मला लाज वाटते तुम्हाला माझा बाप म्हणून घ्यायची. कसलं कर्तव्य केलं? फक्त जन्म दिलात मला. आपल्या दुधाचं सगळीजण मला 1.5 फुट्या बाय बोलतात. 1.5 फुट्या बायला एखादी 1.5 फुटी बहीण बायको मिळाली. काय बा बसले जय महाराज. कोणीतरी कानात वितळलेला शिसा रस होता असे ते बोलले. अशी कडक बोलली होती त्यांची. नमस्कार म्हणजे तुमच्या एंटरटेन मध्ये व्यत्यय आणला. सॉरी. इज्जतीच्या घाबरा. निशा एक मिनिट, मला तुला सांगायला होतं. तुम्हाला खूप आवडतेस. कुठे आहे तो ऍक्टर? तुम्ही मला बोलवलंत सर?
अंधेरी में धंधा, कल्याण में वाईफ. मनीष, तुला माहितीये का मी कुठे जाऊन आले? मी जाऊन आलीये महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या ऑडिशनला. अरे जा रे, वर्कशॉप करून शिकता आला असता अभिनय तर प्रत्येक नटाने स्वर्ग उतरवला असता स्टेजवर. मला माहितीये तुझी ती नेहमीची सवय मस्करी करायची. राम राम पाहुणं, आताच या भेटलाय बघा तुम्हाला सर्वांनी बोलायला. माझं नाव नारायण विश्वेश्वर नांगरे आणि राहणार अलीकडे, तालुका पलीकडे, जिल्हा तालुक सर्वीकडे. आता सवय झालीये मला वाऱ्यावर तुझ्या गंधाळण्याची, पाकळी पाकळीवरल्या दवा तुझे ओठ टिपायची. घना श्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदया झाला. ते तर म्हणतात तुझे डोळे की नाही काढून ना गोट्या खेळायचे वाटतात. तितक्यात बायको म्हणते, अहो ऐकलं का, आज खेळ संपला ना की येताना चिंचा घेऊन या. चिंचा म्हणजे पहिली वेळ झाली की आता प्रयोग करावाच लागणार. आणि झोपेमध्ये गुस्सा करतोस ना तर फुलटो शाहरुख दिसतोस. ही कोण दुसरी? काय गये, इथं काय ठेवलंय तुझं? कशाला आली आहेस? काही काम आहे का? थँक्यू. थँक्यू. ऍक्च्युली काय माहिती, ऑडिशन म्हणजे ऑडिशन असतं, म्हणजे लगेच कसं उभं राहायचं असं आणि करायचं काहीतरी. आता काही स्क्रिप्ट नाही काय नाही, मी शोधतो इकडे तिकडे, शोधतो हे दिसतोय. तेव्हा मला हे दिसलं. मी म्हटलं हे जर घेतलं बॅक पायपर तो कोणी गेला आपल्याला, हो की नाही. पहिल्या राऊंडला काय केलं होतंस? हेच केलं. हेच केलं होतंस? हा सर. आणि दुसऱ्या राऊंडला काय करायचं ठरवलंयस? मला हे होत आहे, म्हणजे गोल गोल फिरत आहे. एक टार्गेट सांगितलं की हे कर, तुम्ही एक करीन. सांगतो चल. समोरून एक गोळी सुटली, तुला लागली आणि तू मेला. मेलो. दिस इज द सिच्युएशन. स्टार्ट. ऍक्शन. फायर. अरे फुटबॉल नाही रे, गोळी. वा गुरुजी खोटं बोलतोय बरं का, बंड्या खोटं बोलतोय. काय रे, हनुमान मंदिराच्या मागे गोट्या खेळत नव्हता का तू? एक जात नालायक आणि मूर्ख असतात मुलं. तुझा बाप काय म्हणला होता त्या दिवशी? काय म्हणला होता? माझी पोरगी मी आयऱ्या गायऱ्याला देणार नाही. आयऱ्या गायऱ्या मी 15वी शिकलोय कॉपी करून. मी बोलते माझं ना तुझ्या प्रेम आहे. ईश्वर देवा, ऐक मी बोलली आई. थँक्यू. कन्सेप्ट अशी आहे की एका वर्गामध्ये 1 ते 5वीची मुलं बसलेली आहेत आणि शिक्षक शिकवायला सुरुवात करतात. एका चिंचेच्या झाडाला 500 चिंच आहेत. फक्त 5वीच्या पोरांनी लिहून घ्यायचं. फक्त 5वीच्या पोरांनी लिहून घ्यायचं. एका चिंचेच्या झाडाला 500 चिंचा. 4थीच्या पोरांनी एबीसीडी काढा 4 लिपीमध्ये, मोठी लिपी, बारकी लिपी, लहान लिपी आणि स्मॉल लिपी. 4थीच्या पोरांनी एबीसीडी काढायची. 5वीची सगळी पोरं चिंचेच्या झाडाला पाहिजेत. 3रीच्या पोरांनी कविता म्हणा, कविता. पोरांनी फक्त ऐकलं सुरू केलं, कविता गो कविता, ए कदमांची कविता रे, मोऱ्यांची कविता रे, सावतांची कविता रे. बंड्या हात बघितलायस काय? कविताच्या भावाकडे बघितलेस? पाठारे जिमकोचा विद्यार्थी आहे, 150 किलो वजन आहे. तुला पण फोडील नाही, मला पण फोडील. ग बस. हो, तुम्ही रिकामे आहात का? सर्वात जास्त गर्दी केली ती मुंबईच्या ऑडिशनला. जवळजवळ 1000 पेक्षाही जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. त्यातून 102 स्पर्धकांनी दुसऱ्या फेरीत आपला अभिनय सादर केला. पण हे आहेत मुंबईचे सुपरस्टार्स.